पैसे खाणारे कोण इथं बसले असेल त्यांना आम्ही सुट्टी देणार नाही, आताच तुम्हाला सांगतो। भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? हा गोरगरिबांचा दवाखाना आहे आणि गरिबाचे जर पैसे खाणारे कोण इथं बसले असेल त्यांना आम्ही सुट्टी देणार नाही, आताच तुम्हाला सांगतो। काय आहे ते ताबडतोब त्याच्यावर ऍक्शन तुम्ही घ्यायची आणि काय ते आता इथल्या इथं फैसला व्हायला पाहिजे। स्टेट लेवल आहे, तुम्ही कशाला बसलाय खुर्चीवर? तुम्हाला अधिकार आहेत का नाही? तुम्हाला युद्ध चालू होतं हा तुमच्या इथं रोजच्या 5-25 शस्त्रक्रिया होत होत्या, काय होतं असं? त्याचं कारण साहेब त्या मोठ्या प्रमाणात ह्यात करप्शन झालेल्या मोठ्या प्रमाणात ह्या किट मागे एका किट मागे 345 किट 1170 रुपयाला खरेदी केली। पाप कुणी केलं? पाप कुणी केलं साहेब? त्याचा स्टॉक रजिस्टर साहेब जरा मागून घ्या कोणाला तुम्ही। आता तुमच्याकडे माल आला किती, गेला किती, तुमच्या शिल्लक माल किती, हा सर्जिकल साहेब तुम्हाला सर्जिकल ड्रेसिंग नाही साहेब। 1 तारखेला तुम्हाला एक पत्र आलंय कारवाई करावं आणि 1 तारखेपासून तुम्ही केलेलं नाही साहेब। तुम्हाला नाही गुरु साहेब, गुरु ह्या सगळ्या भ्रष्टाचाराचा मूळ तुम्ही आहे। तुम्ही पैसे खाताय आणि ही तुमची ही स्टेट गव्हर्नमेंट पासून अहो गुरु थांबा की जरा, तसं दिसतंय काय? दिसतंय ना 1 तारखेला तुमच्याकडे जर पत्र काय 1 मिनिट तुम्ही दुसऱ्याला बोलू दे हो। 1 तारखेला जर तुम्हाला पत्र आलं असेल तर 14 तारखेपर्यंत तुम्हाला दाखल होत नाही। गेली जवळजवळ 8 ते 10 दिवस सर्व पत्रामध्ये छापून येते की याच्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि गुन्हा दाखल होत नाही हे म्हणतोय, तो गाडी त्याची बाहेर लावून तुमच्या दारात बसलेला असतो। बाबा आपण जेव्हा ह्याला सांगायला लोक नाही कागदपत्र घ्यायला, तेव्हा तो इथं बाहेर बसला होता। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज भ्रष्टाचारी राजकीय नेते व प्रशासकीय इथे अधिकारी आहेत त्यांना घुशीचं औषध आम्ही घेऊन आलेलो आहे। कारण भ्रष्टाचार घुशी चारी बाजूने एवढ्या लागलेल्या आहेत की गरिबांचा दवाखाना, सरकारी दवाखाना ही व्याख्या ही नालायक ह्या भ्रष्टाचारी लोकांनी पुसून टाकलेली आहे। गोरगरीब जनता इथं मोठ्या अपेक्षाने येते, आपल्या जीवदान मिळेल म्हणून अपेक्षेने येते आणि ही लोक प्रत्येक ठिकाणी कमिशन टक्केवारी, प्रत्येक ठिकाणी टक्केवारी खाण्याची गुंग झालेली आहेत। खरं तर औषधं आली पाहिजेत, पण कुठली औषधं आली पाहिजेत, किती औषधं आली पाहिजेत, पेडॅट्रिकला काय लागतं, आपल्याला व्हेंटिलेटर इथं आवश्यक आहेत की नाही आहेत, जी औषधं आवश्यक आहेत ती आली पाहिजेत, नक्की आली पाहिजेत। परंतु जी गरजच नाही, लगेच गरज नाही, गरज असते औषधाची, परंतु वर्ष 2-2 वर्षाचा एकदमच इथं औषध पुरवठा खरेदी केलेला आहे। म्हणजे जी वस्तू 2 वर्षापूर्वी आपल्याला 2 कोटी 3 कोटी लागत होती आपल्याला, तीच आता 22-23-24ला 25 कोटीची खरेदी झाली। कुणी केली, कशासाठी केली खरेदी? ह्या न्यूटन कंपनीला परवाना नाही म्हणून फूड अँड ड्रग्जवाले सांगतायत, परवाना नसणाऱ्या माणसाला 9 कोटी रुपये दिले कसे, काम दिलं कसं, मग अजून त्यावर फौजदारी गुन्हे दाखल का होत नाहीत? म्हणजे चारी बाजूनी ह्या कोल्हापूरला ह्या महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी लुटायचं काम करतायत, सर्वसामान्यांच्या टाळूचं लोणी खायचं पाप करतायत। ह्यांना टाचा घासून मारायला लागेल, टाचा घासा घालून मारायला लागेल, ह्याचा आम्हाला तुम्हाला सांगतो, ह्यांना नक्की ह्यांना शाप लागेल गरीब लोकांचा। काय चाललंय ह्या महाराष्ट्रामध्ये, कुणा लुटायचं, किती लुटायचं आणि ह्या गोरगरिबाचा ह्यांना नक्की शाप लागेल। आज आम्ही डीनला जाब विचारणार आहे, काय झक मारा तुम्ही तर बसलाय का? अजून गुन्हे दाखवलं नाही ड्युटीवर, किती तुमच्याकडे माल आलाय, कुठं माल आलाय तो, कुठं ठेवलाय तो, हे सगळं आज उहापोह आम्ही डीन साहेबांसमोर करणार आहोत। आणि कुठल्या बसेमध्ये हा भ्रष्टाचार हा थांबला पाहिजे, सर्वसामान्य न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही चालू आहोत। नाही, टक्केवारीमध्ये राज्य सरकारपासून मंत्री महोदयांच्यापासून सर्वांचे हात बरबटलेले आहेत। डीन हा याचा एक मध्यस्थ दलाल आहे आणि हा डीन कधी जरी तुम्ही गेला तर तो कुठल्याही बाबतीमध्ये माहिती देणं काय देणं याबद्दल काय करत नाही आणि एक फार मोठी साखळी या CPR मध्ये भ्रष्टाचाराची आहे। आज न्यूटन कंपनीचा विषय जो आदरणीय संजय पवार साहेबांनी सांगितला, गुन्हा दाखल का होत नाही, ज्याचा परवाना नाही आहे आणि या सर्व गोष्टीला आज जाब विचारणं असं नाही आहे। कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री म्हणून काम करतात। साहेब, महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरा, त्याबद्दल आमचं दुमत नाही आहे, पण महाराष्ट्रामध्ये तुमच्या घरामध्ये, तुमच्या या गावामध्ये, ज्या गावाचे तुम्ही पालकमंत्री आहात तिथं मोठा भ्रष्टाचार आहे। तात्काळ या डीन आणि संबंधित सर्व लोकांना निलंबित करून यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत।